भक्तीच्या विश्वात संतांची परंपरा ही परमेश्वराच्या साक्षात्काराची दिशा दाखवणारी आहे. या परंपरेतील एक तेजस्वी नाव म्हणजे संत नामदेव महाराज. संतो विसोबा खेचर हे त्यांचे गुरु होते. संत नामदेवांच्या अभंगातील संदर्भावरून असं दिसून येते की 12 ज्योतिर्लिंगापैकी 8व्या स्थानी असलेले औंढ्या नागनाथ हेच विसोबांचे मूळ गाव होते. हे पवित्र स्थान पंढरपूर पासून तब्बल 366 किलोमीटर अंतरावर हिंगोली जिल्ह्यात वसलेले आहे. जेव्हा संत नामदेव विसोबांची भेट घेण्यासाठी तेथे गेले तेव्हा त्यांनी पाहिले विसोबा मंदिरातील शिवलिंगावर पाय ठेवून निवांत झोपले आहेत. नामदेवांनी विचारले, गुरुजी, आपण देवाच्या लिंगावर पाय ठेवले आहेत. तेव्हा विसोबा म्हणाले, जेथे देव नाही तिथे माझे पाय उचलून ठेव. या शब्दांनी नामदेवांना साक्षात्कार झाला. देवाविना ठावरिता कुठे, म्हणजेच देव सर्वत्र आहे, सर्वव्यापी आहे. विसोबांच्या या शिकवणीने नामदेवांचे जीवनच पालटले. त्यांच्या अनेक अभंगातून त्यांनी गुरु विसोबांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. नामदेवांनी म्हटले आहे, द्वादशीचे गावी जाहला उपदेश. हे द्वादशीचे गाव म्हणजे बार्शी, जिथे आजही संत विसोबा खेचर यांची समाधी आहे. ही समाधी शके 1231 म्हणजेच इसवी सन सदी 1309 मध्ये घेण्यात आली.